हा थोडा नवीन असेल, नौका असेल, या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीमध्ये मला एक कॉमेंट्री करण्याची जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यासाठी मी प्रभाकर दादांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेसाठी कॉमेंट्री सुरू ठेवतोय. असेल आई वज्रेश्वरी निंबवली, तसंच सागर 11 गोरसई. मला तरी वाटतं की मागच्या या टुर्नामेंटमध्ये आई गावदेवी आणि या खेळाला सुरुवात झाली. पहिला चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळपास आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु या क्षेत्ररक्षण करून सुद्धा त्यांना 2 धावा मिळतील. खूपच सुंदर असा फलंदाजाने तो फटका मारला होता. फलंदाजीसाठी संतोष भुयाल आणि गोलंदाजीसाठी अनंता. खूप एक सुरेख असा चेंडू. तुझ्या गाडीने ठेवले तिकडे न्यायला कुठं. पुढील चेंडू सुंदर फटका मारलेला आहे आणि सीमा पार. एक धाव संख्या 6. पहिलं षटक चालू. अनंत याने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसरा चेंडू निर्धाव, तसंच तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आलेला आहे. पाहूया. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं कट केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच चांगलं होतंय तिथे. आपण पाहतोय की 40+ हा संघ ज्यावेळी खेळतोय त्यावेळी त्यांचे जो फिटनेस
हे फिटनेस राखण्यासाठी हे जे आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन, खूपच चांगला असा एकदम मस्त फटका सीमारेषेकडे जातोय आणि जातोय. खूपच सुंदर. या फटक्यावर त्यांना 4 धावा आलेल्या आहेत. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट फटका आणि त्याच्यावर 4 धावा मिळालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 11. पुढील चेंडूसाठी सज्ज बॅट्समन. आणि बॅटकटचा घेऊन चेंडू मागच्या दिशेने जाऊन मला वाटतं हा फलंदाज बाद होतोय, धावचीत होतोय. एक चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या चेंडूवर आणि ताबडतोब तो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आलेला आणि तिथे धावचीत म्हणून एक विकेट त्यांनी पहिलाच गडी गमावलेला आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज योगेश शेलार. पुंडा संघ हा चांगला मजबूत संघ आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. आणि आता हा जो फलंदाज आहे योगेश, खरोखर एक भव्य दिव्य अशी त्याच्याकडनं आतापर्यंत आपण ती फलंदाजी पाहिलेली आहे. एक मोठं नाव आहे या क्रिकेटमध्ये. योगेश, पाहूया आपल्या संघासाठी काय करणार. दुसऱ्या षटकाचा सुरुवात होते. पहिला चेंडू आणि निर्धाव वाईट चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. आपली हॅलो त्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळते. योगेशकडनं खूपच अपेक्षा असतील संघाच्या, कारण तर तो खूप मोठा फलंदाज आहे आणि त्याने आपल्या पुंडा संघासाठी आतापर्यंत खूप चांगलं असं योगदान दिलेलं आहे. पाहूया. मला वाटतं पंचांचा हात बाहेर करून इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव संख्या मिळते ती गावदेवी पुंडा संघासाठी. गोलंदाजासाठी खूपच सजेशन तिथे देताना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी चिमुकल्यांचा सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. मला वाटतं गोलंदाजाने कमबॅक केलेला आणि एक सुरेख असा निर्धाव चेंडू टाकलेला आहे. रामकृष्ण याने आतापर्यंत 2 अवांतर धावा दिलेल्या आहेत व्हाईट. आणि मला वाटतं एक खूप सुंदर असा फटका पाहूया. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आणि बाद होतोय. योगेश शेलार आपल्या संघासाठी काही करू शकलेलं नाहीये. शून्यावर बाद होतोय.
खूपच अपेक्षा होत्या त्या खेळाडूकडनं. चांगला असा फटका उचललेला होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आणि शेवटी त्यांना खेळपट्टी सोडावी लागली. योगेशची जागा भरून काढण्यासाठी राजेंद्र आलेला आहे खेळपट्टीवर. पाहूया आतापर्यंत दुसरं षटक चालू आणि धावसंख्या होत आहे ती 15. या 15 धावसंख्येसाठी 2 गडी गमवावं सुद्धा लागलेलं आहे गावदेवी पुंडा संघाला. पाहूया रामकृष्णाचा पुढचा चेंडू. मला वाटतं तसाच एक फटका, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे बघायला मिळेल. कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि त्या चेंडूवर एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मला तरी वाटतं पुंडा संघाला चांगला धावांचा डोंगर रचावा लागेल. आमनेपाडा संघ सुद्धा कमकुवत नाहीये. तोडीस तोड, शेरा सव्वा शेर. पाहूया, मला वाटतं आता एक अप्रतिम असा फटका आणि त्या फटक्यावर धावा मिळत आहेत 6. खूपच सुंदर. मला संतोष काय म्हणतोस? संतोष काय म्हणतोस? खरोखर संतोषने आपल्याला दाखवून दिलं एक सुंदर असा फटका आणि त्या फटक्यावर 6 धावा आलेल्या आहेत मागच्या. मला वाटतं थोडीशी गच्चाल अशी क्षेत्ररक्षण आमने संघाकडनं पाहायला मिळतोय आणि त्याचा भुर्दंड आपल्याला मिळावंच लागेल. त्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी लाईव्ह च्या माध्यमातून आपण पाहतोय पाहूया तिसरं षटक मार्गस्थ आणि एक चांगला फटका, परंतु त्या फटक्यावर आपल्याला बाहेर निघावं लागेल. आतापर्यंत आणि एक कडा मुकाबला असेल. गोरसे संघाला सुद्धा आपल्या 2 हात पुढे करावं लागतील, कारण तर समोर संघ आहे ते आई वज्रेश्वरी निंबवली. आपण आरके ग्राउंडवर सुद्धा हा सामना पाहिला होता आणि गोरसे संघाने तो सामना जिंकला होता. खूपच सुंदर फटका आणि त्या फटक्यावर तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामधून गडी बाद होतोय. तुम चलो मैं भी आ रहा हूं या वृत्तीने खेळताना गावदेवी पुंडा संघ आपला 5वा फलंदाज खेळपट्टीवर पाठवताना 4 गडी बाद या संघाला थोडी लगाम घालताना दिसतंय. आई वज्रेश्वरी निंबवली आणि पुढचा सामना असेल तो आई वज्रेश्वरी निंबवली आणि सागर 11 गोरसे. दोन्ही संघाचे कर्णधार माझ्या माहितीप्रमाणे खेळपट्टीवर या क्रीडा नगरीमध्ये हजर झालेले आहेत. आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. फलंदाज सज्ज आणि त्या गोलंदाजाला असा एकदम चोपून काढलेला दिसतोय. एक खणखणीत असा षटकार. पंच फील्ड अंपायर यांनी आपले हात आकाशाकडे दाखवलेले आहेत. पाहूया इथून आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेकडे एक चांगलं आव्हान जर द्यायचं असेल तर आपल्याला एक चांगली तेवढीच फटकेबाजी सुद्धा करणं गरजेचे आहे. दोन्ही संघांनी नोंद ठेवायचे. आपले कर्णधारांना नाणेफेकीसाठी पाठवायचं आहे. खेळाला थोडासा पंच आपल्याला एक विनंती असेल की खेळ थांबवायचा आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला खेळ थांबवायचा आहे. खेळ चालू
चालू करायचं नाही नाही नाही. पंचांना विनंती असेल की आपण खेळ चालू ठेवायचा आहे. फील्ड अंपायर थांबवायला सांगितलं. एक निर्धाव चेंडू येतोय आमने संघाकडनं आणि फलंदाजाला चकमा दिलेला आहे त्या चेंडूवर. हॅलो, कॅमेरामन नयन गुलवी या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत, लाभलेले आहेत. एक लाईव्ह त्यांच्याकडनं आपण एक लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. चांगला कट केलेला आहे. एक धावता पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी चांगलाच पंचांनी एक तिसऱ्या अंपायरला कॉल दिलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज धावचीत झालेला आहे. आपली बॅट वरतीच राहिली. सर्वांना सूचना असेल, आपल्या गाड्या आहेत, आपण मैदानाच्या बाहेर पार्किंग करूया. आपण असोसिएशनला आपण सहकार्य करूया. हॅलो, सर्व खेळाडूंना सूचना आहे का आपल्या ज्या गाड्या आहेत, आपल्या विकेट किपरच्या मागे जो रस्ता दिसतोय आणि राईट साईडला फक्त पार्किंग करायचं आहे, दोन्ही साईडला करू नये, कारण तो रहदारीचा रस्ता आहे. आणि समोर जो दिसतोय मेन रस्ता, तिथं तर बिलकुल करू नका, कारण समोर पोलीस स्टेशन आहे आणि लगेच फाईन मारला जातो. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. 5 गडी बाद झालेले आहेत गावदेवी माता पुंडा संघाचे आणि धावा झालेल्या आहेत 31 धावांसाठी 5 गडी गमावलेले आहेत. शेवटचा चेंडू पाहूया. मोठ्या फटक्याची आशा आणि बॅटची कडा गेलेली आहे आणि तो चेंडू जातोय तिकडं. गोरसाई संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचंय. निंबवली संघाचे कर्णधार आणि गोरसाई संघाचे कर्णधार. आणि 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेला तो फलंदाज बाद झालेला आहे. गावदेवी पुंडा संघानं जिंकण्यासाठी जो आमने ग्रीष्मा 11 आमने आपण चौथ्या ओव्हरला टासू करू ना. नाही नको अजून एक षटक बाकी आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमावत आहेत. धाव संख्या झालेली आहे 33. 6 गडी बाद 33. बिल्डिंगला इकडे बरा आहे का, आपण इकडे जाऊ. इकडे बरा शांत आहे. गोलंदाजाचं नाव काय? काका बॉलर कोण आहे? शेवटचे षटक घेऊन आले आहेत अरविंद तरे आणि चौथ्या षटकात किती धावा कुठून काढतात ते पाहूया. ठोकाठोकीचं षटक आहे. आणि चांगला फटका खेचून काढलेला आहे. फलंदाज क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मला वाटतं असे एकेरी दुहेरी धावेने धावांचा डोंगर हा बनणार नाहीये. आपला शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये हा अपेक्षित जो रन पाहिजे, जो स्कोर पाहिजे, मला वाटतं गावदेवी पुंडा संघ थोड्या चिंतेमध्ये दिसतोय. अशा एकेरी दुहेरी धाव्यांवर आपण ग्रीष्मा 11 संघाला मोठा स्कोर देऊ शकत नाहीये. चौथं षटक मार्गस्थ.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि चांगला फटका खेचून काढलेला आहे, पण तिथे थोडी क्षेत्ररक्षणामध्ये प्लंबिंग होते. या दरम्यान एकच धाव पूर्ण केलेली आहे. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे. तसं क्षेत्ररक्षण समोर आणि फलंदाज बाद झालेला आहे दुसऱ्या धाव पूर्ण करताना. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झालेला आहे. आणि एक धावेच्या मदतीने धाव संख्या जाते ती 37. 7 गडी गमावलेले आहेत पुन्हा संघानं. चांगला कमबॅक केलेला आहे ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाने. रोखून धरलेला आहे शेवटच्या षटकामध्ये पुंडा संघाला. नवीन फलंदाज प्रदीप शेलार आणि खेळण्यासाठी सज्ज. ओ चांगला चेंडू टाकलेला, पण विकेट किपरला बीट करून मला वाटतं एका पाठोपाठ विकेट नाही दिला ना. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आपण पाहतोय तो गावदेवी माता पुंडास विरुद्ध ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा. आणि गावदेवी पुंडासने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीसाठी या खेळपट्टीवर आले आणि आल्यानंतर 38 धावा आतापर्यंत झालेले. चांगला एक फटका, पाहूया काय होतंय त्या चेंडूवर. मला वाटतं एक चांगला असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय. आणि ह्या चेंडूवर त्यांना फक्त एकच धाव मिळाली. शेवटच्या षटकामध्ये चांगला कमबॅक केलेला आहे आमनेपाडा संघाने. रोखून धरलेला आहे पुंडा संघाला. काही चेंडू शिल्लक. ओ बोल्ट, क्लीन बोल्ट. धाव 40 रनांचं टार्गेट दिलेलं आहे आमनेपाडा संघाला. मला वाटतं या खेळपट्टीवर 40 धावा एवढं काय मोठं आव्हान वाटत नाहीये. पण पाहूया ग्रीष्मा इलेव्हन संघ काय करतोय. त्या 40 धावांसाठी किती गडी घालवतोय, मॅच वर पकड ठेवतोय की नाही ठेवतोय पाहूया. मला वाटतं तेवढाच गावदेवी पुंडा संघ सुद्धा तेवढाच एक मजबूत संघ. पाहूया त्यांच्या गोलंदाजीवर ग्रीष्मा इलेव्हन संघाचे गोरसे संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी तात्काळ यायचं आहे. माझे परम मित्र मी निर्गेश गुलवींना मी एक विनंती करेन की आपण एक मान सन्मानपूर्वक आपण त्या कर्णधाराला आपण बोलूया. असा थोडा आपला पोलिसी आवाज आपला तो स्वभावच आहे. परंतु असा स्वभाव या खेळपट्टीवर मला वाटतं अपेक्षित नाहीये. आपण एक थोडासा मान सन्मानपूर्वक आपण त्या फलंदाजाला आपण बोलूया. प्रत्येक कर्णधाराला आपला पोलीस या स्वभावासाठी माझा सॅल्यूट असेल. आपण महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आपण महाराष्ट्रासाठी जी सेवा करतायत एक खूपच चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. आम्ही सन्मान करतोय महाराष्ट्र पोलीसचं. नाणेफेकी होते पाहूया दोन संघादरम्यान. आणि टॉस कोण जिंकलेला आहे. मला खूपच अपेक्षा होती. आतापर्यंत निंबवली संघ सर्व टॉस हारलेला आहे. एकही टॉस आतापर्यंत जिंकण्यात आलेला नाहीये. हार्डलक त्या टॉससाठी. पण टॉस
नंतर मॅच पण तेवढीच एक महत्त्वाची असेल. पुढचा मी टॉस बॉक्सकडे आपण जाऊया. संजय, तुम्ही टॉस जिंकलेला आहे. काय तुमचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आणि निंबावली संघाला तुम्ही फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मला वाटतं तुम्ही कितीपर्यंत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार मग? बॅटिंग स्पीच असल्यामुळं त्यांना 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पण तुम्हाला असं वाटत नाही का निंबावली संघाकडे पण तेवढे तरफदार असे फलंदाज आहेत? रॉकी, प्रभाकर, संजय. आमच्याकडे पण गोलंदाज चांगले आहेत. मागच्या सामन्याचा जर विचार केला असता, ज्या आर के ग्राउंडवर जो सामना झाला होता त्यावेळी आपण खूप चांगली अशी फलंदाजी दाखवून निंबावली संघाला बाहेर काढलं होतं त्या स्पर्धेमधून. आणि या स्पर्धेसंदर्भात संजय तुम्ही काय सांगू शकता? स्पर्धा तर चांगलीच आहे ना, ग्राउंड पण चांगला आहे. नियोजन या संदर्भात काय बोलू शकता तुम्ही? तुम्हाला नियोजनाचं काय वाटतंय? दमन दौरा नियोजन हा चांगला आहे कसं आहे? नियोजन तर सर्व खूप सुंदर आहे ना, खेळायला पण मजा येईल इथे. आज तुम्ही जर 2 मॅच जिंकल्या तर संध्याकाळी तुम्हाला मोठा ऑर्केस्ट्रा बघायला भेटणार आहे. याचा विषय तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्ही थांबणारच आहे, ऑर्केस्ट्रा बघूनच जाणार आहे. संजय भाऊ, मनोहर भाऊ, आता तुम्ही बोलायचं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यात? मी निंबावली संघाच्या कर्णधाराला विचारेन की आपण लगातार सलग 10 नाणेफेकीचा कॉल हरलेला आहेत. असू दे, परंतु आपल्याला मॅचवर फोकस करायचा आहे. आपले काय स्ट्रॅटेजिक असणार या मॅच संदर्भात? टॉस जिंकला नसता तरी पण आम्ही आमचा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस महत्त्वाचाच असतो, परंतु जिंकण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघामध्ये कुठले असे मोहरे आहेत की ज्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या अपेक्षा असतील? आमच्याकडं नावं नाही घेत, पण आमचे सगळे स्टार खेळाडू आहेत. सगळ्यांनी 100% द्यावा. या स्पर्धेसंदर्भात आपण काय बोलू इच्छिता? स्पर्धा तर खूपच चांगली आणि या ग्राउंडवर खेळायला फार मजा येते. खास करून स्पर्धेसाठी गुणलेखिका आपले सौरभ असतील, भोलेनाथ असतील, दिलीप भाऊ, तसेच प्रभाकर भाऊ आणि इतर कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी खूप मेहनत केली या स्पर्धेसाठी. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपला हे 2 मोलाचे शब्द या स्पर्धेचे उत्साह वाढवणारे दिसत आहेत आणि दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. वळूया आपण सामन्याकडं. पंच, आपण सामनाला सुरुवात करायची आहे. आमनेपाडा संघासाठी 40 धावांचं आव्हान दिलेलं आहे, टार्गेट दिलेलं आहे पुंडा संघाने. सोपं आव्हान नसेल, पुंडा संघही तेवढाच ताकदीचा आहे. आणि पहिला चेंडू फ्लिक केलेला आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सुंदर फटका मारलेला आहे. हाही वज्रेश्वरी संघाच्या जे पाठीमागे जे सपोर्ट करणारे जो गावातला जो वर्ग आलेला आहे, राज गुलवी, ऋषी, निकेतन, बबल्या, तसंच रॅम्बो गुलवी, हे सुद्धा पाठीराखे असतील. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज फलंदाज अनंत. आणि खूपच सुंदर फटका मारलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि 4 धावा. 2 चौकार खेचून काढलेले खणखणीत उमेश यांना.
ग्राउंडच्या आतमध्ये पार्क आहेत. प्लीज आपण त्या पार्किंग झोनमध्ये एका लाईनमध्ये पार्क करा. पंचांना विनंती असेल की आपण सामन्याला विलंब करू नका. सामना लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करा. सहकार्य अपेक्षित. राहुलच्या पहिल्याच चेंडूवर 4 धावा आल्या होत्या आणि त्या 4 धावेने संघाची धाव संख्या झालेली ती 20 ना 20. पुन्हा एकदा मोठा पटका आणि मला वाटतं असे जर मोठे पटके जर आले ग्रीष्मा 11 कडनं तर पुंडा संघाला हार शिवाय दुसरी पर्याय नसेल. चेक. आणि कल के जो बॉल बॉयज थे वो किधर है, जो कल छोटे एक हरीभरी अशी खेळपट्टी पाहतोय आपण. ती एक निंबवली संघाला वारंवार सूचना दिल्या, सूचनेचं पालन दिसत नाहीये. आपण गुणलेखक कॉमेंटेटर्स यांना सहकार्य करा. आपला वॉर्मअप आपण तिकडे बाजूला करा. राहुलने आतापर्यंत 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा खर्च केलेत आणि तिसरा चेंडू टाकलेला आणि तो डायरेक्ट तो पायांवर आदळलेला आहे. परंतु त्यांना ती एक धाव तर मिळणारच आहे. अशा पद्धतीने संघाची धाव संख्या 1 धावेने पुढे सरसावते. धाव संख्या होत आहे ती 27. नऊ चेंडू चा खेळ आतापर्यंत बाकी आणि त्या 9 चेंडूवर 13 धावांची आवश्यकता. मोठा फटका, त्या फटक्याला 6 कणकणीत षटकार. कडक, एकदम कडक. मला वाटतं एकदम परिपूर्ण सेट होऊन आलेला दिसला आणि त्याने मोठे फटके खेळले. आतापर्यंत 5 राहुल 5वा चेंडू खेळतोय आणि एक मोठा फटका आला. त्याच्या अगोदर आर्यनने सुरुवात केली, मोठे फटके खेचले. 4-6-4. पाहूया, एक चांगला असा कट केलेला आहे आणि त्या कटने आपल्याला 1 धावसंख्या मिळते. 1 धावसंख्येने आपला स्कोर पण पुढे चाललाय. 34 जिंकण्यासाठी 7 बॉलमध्ये आपल्याला 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण पुढे सरसावतंय. सर्कलमध्ये दबाव बनवताना दिसतोय, परंतु त्या दबावाला मागे पुढे पाहताना आपण मागे पुढे नाही पाहत, कारण फलंदाजच तेवढा एक खणखणीत असा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून निघलेला हा फटका गडी बाद होताना दिसतोय आपल्याला. या फटक्यावर आर्यन बाद झालेला आहे. चेक. कॅमेरामॅन साइड अँगल, ती लहान मुलं आहेत ना त्यांना इकडे पाठव ना. आर्यनने 2 फटके मोठे खेळले होते आणि आपल्या संघाला 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. पाहूया पुढचा फलंदाज कोण जातोय हा मॅच विनिंग फटका खेळण्यासाठी ग्रीष्मा संघाकडनं. ग्रीष्मा 11
पप्पू, प्रभाकर, नवीन फलंदाज केलपट्टीवर जातोय प्रभाकर. पंचांना विनंती असेल की क्षेत्ररक्षणासाठी पुंडा संघाला अजून एक खेळाडू सर्कलमध्ये घ्यायचा आहे. पंचांना विनंती असेल खेळ, कारण तर आपल्याला ही पॅनल्टी मिळालेली आहे, त्या penalty चा सामना करावा लागेल. अल्पेश दादा आपण कुठे आहेत? अल्पेश गायकवाड आमचे प्रमुख स्कोरर आपण कुठे आहेत? आपण लवकर या. चला मॅच देखील समाप्त झाली आहे. पुढील जी फिल्डिंग टीम आहे आपण लवकरात लवकर ग्राउंडमध्ये उतरायचं. आणि थँक्यू सो मच दादा, आमच्यासाठी एक मॅचची कॉमेंट्री तुम्ही केली, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. चला फिल्डिंग टीम ग्राउंडमध्ये उतरा आणि दोन्ही टीम्सला मी विनंती करतो की आपण आता लवकरात लवकर बाहेर यायचे. पुढील सामन्याला आम्ही सुरुवात करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच जो आहे या सामन्याचा चला दोन्ही टीम्स आपण बाहेर या आणि फिल्डिंग टीम पुढील मॅचची आपल्याला विनंती असेल आपण ग्राउंडमध्ये लवकरात उतरा. आणि जी विनर टीम आहे या मॅचची त्या टीमला विनंती असेल की आपण डेल्टिंग ग्राउंडला आपण लवकरात लवकर जायचं. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आपण जसा पाकला आणि महत्त्वाचे 2 विकेट त्याने काढले आणि फक्त 9 धावा कन्सीड केल्या. तो अनिल पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. चला अनिल पाटील या आपण प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्याकरिता. आणि चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर ग्राउंडमध्ये उतरा, विनंती असेल, थांबू नका. आणि बॅटिंग टीम आपण देखील रेडी राहा. फिल्डिंग जशी सेट होईल आपण देखील आपली सलामीची जोडी पाठवा, विनंती असेल. ऑफिशियल अंपायर्स आपण देखील पोहोचा. नुकता जो सामना समाप्त झाला या मॅचची विनर टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम आपल्याला विनंती असेल आपण डेल्टिंग ग्राउंडला पोहोचायचं.